नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीस भरतीचा पेपर 2025 पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आणि पुढच्या पार्ट 2 मध्ये 50 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला पहा. 70 ला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला, तीच वस्तू 81 ला विकल्यास असती तर किती टक्के नफा झाला असता? आता या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचे ते पहा. आता इथे पहा, प्रश्नात काय आहे, 70 ला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला. म्हणजे 70 ला वस्तू जर विकली तर त्यामागे 10 रुपये नफा झाला. तर वस्तू कितला पडली असेल? खरेदी किंमत असेल 60. तर तीच वस्तू 81 ला विकल्यास किती रुपये नफा होईल? 81 ला विकल्यास म्हणजे किती होईल? 81 मायनस 60 म्हणजे एक नफा किती? 21 रुपये नफा होईल. प्रश्नामध्ये विचारलेलं आहे टक्केवारीमध्ये काढा. टक्केवारीमध्ये काढण्यासाठी आपण काय केलं? टक्केवारी इजिकल टू 21 अपॉन 60. 60 काय आहे? 60 आहे खरेदी किंमत आणि 21 काय आहे? नफा इंटू 100. 100 काय आहे? टक्केवारीचे हे आहे. तर याचा गुणाकार कटाकाटी केल्यानंतर उत्तर येते 35%. पर्यायामध्ये 35% किती नंबरला आहे? सी. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नंबरला आहे. पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील? आता हे कसं सोडवायचे ते पहा. समस्या सोडवण्यासाठी आपण मानूया की 140 चे x% म्हणजे 56. 140 चे x% म्हणजे 56. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 140 इंटू x अपॉन 100. 140 काय? टोटल संख्या इंटू x काय? x आपण मानलेलं आहे अपॉन 100. 100 काय? आपल्याला याची टक्केवारी काढायची म्हणून 100 घेतलेला आहे इजिकल टू 56. आता 140 आणि x चा जर गुणाकार जर केला उत्तर काय येते? 140 x अपॉन 100 इजिकल टू 56. आता इकडच्या साईडला पहा, 140 x अपॉन 100 खालचे 100 तिकडे जाऊन कशात गेले? इजिकल टू च्या पलीकडे गेली गुणाकारामध्ये. मग काय झाले? 140 x इजिकल टू 56 इंटू 100. 56 आणि 100चा जर गुणाकार केला तर काय येते? 140 x इजिकल टू 5600 उत्तर येते. आणि खाली पहा, 140 आणि x ह्या दोन्ही मध्ये कोणतीही संख्या नाही. म्हणजे मध्ये कोणती संख्या असते? कोणतीही संख्या नाही म्हणजे मध्ये असते गुणाकाराचं चिन्ह. मग 140 इकडचे गुणाकाराचे इजिकल टू च्या पलीकडे जाऊन भागाकारात जातात. मग जर भागाकार जर केला तर मग याची भागाकार केल्यानंतर उत्तर काय येते? 40. मग x इजिकल टू 40. 40 पर्यायामध्ये कुठे आहे ते पहा. पर्याय क्रमांक सी मध्ये 40%. म्हणजे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक तिसरा. वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वुहान हे शहर चीनमध्ये हुबेई प्रांतामध्ये आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा. पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा. पुस्तक लेखक याची अचूक जोडी आपल्याला ओळखायची आहे. आपण खालून सुरू करूया. पर्याय क्रमांक डी पाहू. व्याकरण विष्णुदास भावे. विष्णुदास भावेंनी व्याकरण लिहिलेले नाही. विष्णुदास भावे हे मराठी नाटकातील जनक मानले जातात. मराठी नाटकाचे जनक जर विचारले तर विष्णुदास भावे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे चुकीचा आहे. पर्याय क्रमांक सी पहा. रघुवंशी वाल्मिकीने लिहिलेले आहे. हे काय? हे पण चुकीचे आहे. वाल्मिकीने रामायण लिहिलेले आहे, रघुवंशी नाही. पर्याय क्रमांक आपण पाहू बी. मेघदूत कोण लिहिलेले आहे म्हणत आहेत? कालिदास. ही अचूक जोडी आहे. मेघदास हे महाकवी कालिदास यांनी लिहिलेले अखंड काव्य आहे. हे पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. मोटर वाहनांना मागील बाजूस लाल परिवर्तन पट्टी म्हणजेच रिफ्लेक्टर बसवणे का अनिवार्य आहे? पर्याय क्रमांक ए. वाहनाची सजावट करण्यासाठी. पर्याय क्रमांक बी. धोकादायक वाहने ओळखण्यासाठी. पर्याय क्रमांक सी. इतर वाहन चालकांना त्रास व्हावा म्हणून. पर्याय क्रमांक डी. रात्रीच्या वेळी दूर अंतरावरील वाहन दृष्टीसे पाहता येण्यासाठी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. रात्रीच्या वेळी दूर असलेले अंतरावरील वाहन लवकर दिसण्यासाठी. प्रश्न क्रमांक 6.
8, 27, 64, 125 याच्या पुढची संख्या कोणती? आता याची हे काय आहे, हे सर्व घन आहेत. 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, तर 6चा घन किती? 6चा घन आहे 216. म्हणून पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी 216. प्रश्न क्रमांक 7 पहा. पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते? आता तुम्ही ह्या चित्रामध्ये पहा, हे चित्र कशाचं आहे? पर्याय क्रमांक ए थांबा, पर्याय क्रमांक बी पुढे जा, पर्याय क्रमांक सी वाहन पार्क करा, पर्याय क्रमांक डी वाहन पार्क करू नका. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हे चिन्ह वाहन पार्क करू नका म्हणून लावलेलं असतं. हे शहरामध्ये खूप जणांना पाहिले असेल असे चिन्ह. प्रश्न क्रमांक 8 पहा. 3, 6, 11, 18, 27, 38 याच्या पुढची संख्या कोणती? हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. प्रश्न क्रमांक 9. जर CUP = 40 तर KIET = किती? आता याचे उत्तर कसे काढायचे ते पहा. सी किती नंबरला आहे? सी आहे 3 नंबरला. यू किती नंबरला आहे? यू आहे 21 नंबरला. पी आहे 16 नंबरला. या तिन्हीची जर बेरीज केली तर उत्तर 40 येते. तसंच खालच्या KIETचं पण उत्तर तसंच काढायचं आहे. के किती नंबरला आहे? के आहे 11 नंबरला. आय किती नंबरला आहे? आय आहे 9 नंबरला. ई किती नंबरला आहे? ई आहे 5 नंबरला. टी आहे टी किती नंबरला आहे? याच्यामध्ये टी 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 आहे 20 नंबरला. आता याची जर बेरीज जर केली, याचं उत्तर येते 45. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर याचं आहे. प्रश्न क्रमांक 10. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची असते? म्हणजे आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. MSRDC या विभागाची समृद्धी महामार्गाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? पर्याय क्रमांक ए. सेक्रू खार हे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 12. फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादी विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे? फोर्स 1 याचे मुख्यालय आहे पर्याय क्रमांक सी. मुंबई. मुंबई येथे फोर्स 1 या दहशतवादी विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 13. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द याच्यामध्ये आहे रत्नाकर. रत्नाकर म्हणजेच याचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 14. ऊन हून हे कोणते विभक्तीचे प्रत्यय आहे? ऊन हून हे पंचमी म्हणजे पर्याय क्रमांक ए या विभक्तीचे प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी याचे मुख्यालय कोठे आहे? याचे मुख्यालय आहे पुणे. पुणे येथे याचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 16. खालील आकृतीच्या जागी कोणता अंक येईल? याचे उत्तर खूप अवघड आहे. हे सॉल्व करण्यासाठी मला 5 मिनिटे गेले. बघू तर कोणता विद्यार्थी हे सॉल्व करते. ज्यांना कोणाला येईल ते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर नक्कीच सांगा. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? आता तुम्ही म्हणसाल मीराबाई चानू कोण आहे? मीराबाई चानू ही ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल तसेच रौप्य पदक मिळवणारी वेट लिफ्टिंगची विद्यार्थिनी आहे. ही खूप प्रसिद्ध खेळाडू आहे वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये. ही आहे मणिपूर राज्याची रहिवासी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटर वाहनाचे इंजिन बनवलेले असते? पर्याय क्रमांक सी. पिस्टन, सिलेंडर, कॅम्पशॅफ्ट, क्रँकशॅफ्ट. म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. जसाजसे 15% दराने किती वर्षात 3000 रकमेचे सरळ व्याज 1800 एवढे होईल? आता इथे पहा. मुद्दल. मुद्दल कशाने दाखवले जाते? पी ने. पी म्हणजे प्रिन्सिपल. किती आहे पी? 3000. सरळ व्याज रेट ऑफ इंटरेस्ट आर न दाखवले जाते. हे किती आहे? 15%. सरळ व्याज. सरळ व्याज किती आहे? 1800. टाइम कशाने दाखवला जातो? टी ने. आणि आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये? टाइम शोधा. याचं सूत्र काय?
T is equal to SI into 100 अपॉन P into R. हे काय त्याचं सूत्र आहे. इकडे पहा, ते सूत्रामध्ये टाकले. SI च्या जागी काय येणार 1800 इंटू 100ला 100 अपॉन P च्या जागी काय येणार 3000 इंटू काय येणार R च्या जागी 15% म्हणजे 15. याची कटाकटी सर्व जर केलं तर याचं उत्तर येते 4. T इज इक्वल टू 4 म्हणजे किती वर्ष लागतील. म्हणजे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4 वर्ष लागतील. प्रश्न क्रमांक 20. स्वतःचीच केलेले भाषण म्हणजे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वगत. तुम्हाला वाटेल चिंतन असेल, चिंतन नाही. चिंतन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल गंभीरपणे विचार करणे किंवा मनन करणे म्हणजे चिंतन होय. संभाषण म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये संवाद करणे म्हणजे संभाषण. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वगत हे आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा. गरज जय जयकार क्रांतीचा या पंक्तीमध्ये कोणता रस आहे. या पंक्तीमध्ये वीर रस आहे. वीर रस. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 22. एका सांकेतिक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर DISK म्हणजे काय. आता इथे पहा. आता तुम्ही हे जरा नीट पहा. इथे तुम्हाला समजून जाईल याचे उत्तर मी कसं काढलं. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी विसंगत आकृती ओळखा. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचे उत्तर काय असेल ते. पुढचा प्रश्न आपण पाहूत. प्रश्न क्रमांक 24. केलेला उपदेश निरर्थक ठरणे याचा अर्थ काय. या म्हणीचा अर्थ काय. पर्याय क्रमांक ए पालत्या घागरीव पाणी. पर्याय क्रमांक बी दृष्टीआड सृष्टी. पर्याय क्रमांक सी चोरावर मोर. पर्याय क्रमांक डी कुंडी तशी पुडी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पालत्या घागरीव पाणी या म्हणीचा हे अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 25. वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याचे किंवा अविभक्त करायचे काम करते. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्लीच हा इंजिन व गिअर बॉक्स याच्यामध्ये जोडण्याचे किंवा अविभक्त करायचे काम करते. प्रश्न क्रमांक 26. हा प्रश्न खूप मोठा आहे, त्यामुळे असं सांगण्यासाठी खूप अवघड जाणार आणि समजण्यासाठी अवघड जाणार हा प्रश्न आहे. त्यासाठी ज्यांना कोणाला याचे उत्तर येते त्यांनी उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 27. सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या समानार्थ साजरा केला जातो. पर्याय क्रमांक ए सावित्रीबाई फुले. पर्याय क्रमांक बी शाहू महाराज. पर्याय क्रमांक सी यशवंतराव चव्हाण. पर्याय क्रमांक डी बाबासाहेब आंबेडकर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शाहू महाराज यांच्या समानार्थ महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन 26 जून ह्या तारखेला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. वाहनाच्या टायरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होते. पर्याय क्रमांक ए टायराच्या मध्यभागी. पर्याय क्रमांक बी टायराच्या कडेला. पर्याय क्रमांक सी संपूर्ण टायरावर. पर्याय क्रमांक डी कुठेही नाही. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टायराच्या मध्यभागी हवा जास्त भरल्याने टायराची झीज होते. प्रश्न क्रमांक 29. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले. पर्याय क्रमांक ए महात्मा फुले. पर्याय क्रमांक बी लोकहितवादी. पर्याय क्रमांक सी वीरा शिंदे. पर्याय क्रमांक डी लोकमान्य टिळक. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले. हे त्यांचे सर्वात शेवटचे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 30. एका टेबलाची किंमत 1,500 रुपये होती. वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट देण्यात आल्यास टेबलाची किंमत काय होईल. म्हणजे ते एका टेबलाची किंमत आहे 1,500 रुपये आणि त्यावर आहे 20% सूट, तर त्या टेबलाची किंमत किती होईल असे प्रश्न आहे. तर हे कसं सोडवायचे ते पहा. आता इथे पहा. सर्वात पहिले 1% किंमत काढावी लागेल 1500.
1500 अपॉन 100, 100 टक्केवारी. 1 टक्क्याची किंमत किती निघाली? 15 रुपये. 15 रुपये इंटू 20. 20 काय आहे? 20% ची किंमत काढायची म्हणून 20% गुणिले उत्तर काय 300. म्हणजे एका टेबला मागे 300 रुपये सूट मिळाली. म्हणून 1500 मायनस 300 उत्तर किती? 1200. पर्यायामध्ये 1200 कुठं आहे? पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणे आवश्यक आहे? पर्याय क्रमांक ए पहिला गिअर टाकणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 32 प्रदीप्त लाल रंगाचे सिग्नल कोणती माहिती देतो? पर्याय क्रमांक ए चालकाने वेगात पुढे जावे. पर्याय क्रमांक बी चालकाने वाहन थांबवावे. पर्याय क्रमांक सी चालकाने मार्ग मोकळा असल्यास पुढे जावे. पर्याय क्रमांक डी चालकाने वाहन पार्क करावे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चालकाने वाहन थांबवावे लाल वळा लागल्यास. प्रश्न क्रमांक 33 बावन कसे सुबोध रत्नकार हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे सावित्रीबाई फुले यांनी हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 34 पहा. 99 मायनस 9 मायनस 9.9 मायनस 9.99 मायनस 9.999 आता याचं वजाबाकी करायची आहे. आता इथे पहा 99 मायनस 9 उत्तर काय 90. 90 मधून मायनस 9.9 जर काढले 89.1 89.1 मायनस 0.99 उत्तर काय येते 88.11 आणि 88.11 मायनस 0.999 अपॉन म्हणजे इज इक्वल टू 87.111 याचे हे फायनल उत्तर आहे. सर्व बेरीज वजाबाकीचं. पर्यायामध्ये पाहू हे उत्तर कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक डी हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 35 एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 36 पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते? पर्याय क्रमांक ए उजवे वळण. पर्याय क्रमांक बी डावे वळण. पर्याय क्रमांक सी उजवीकडे वळू नका. पर्याय क्रमांक डी डावीकडे वळू नका. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये काय आहे ते सांगा. अ ते ब अंतर 1755 किलोमीटर आहे. हे अंतर कापण्यासाठी एका ट्रेनला 22 तास 30 मिनिट लागतात तर त्या ट्रेनला तासी वेग किती असेल? आता याचं उत्तर कसं काढायचे ते पहा. आता इथे पहा 22 तास 30 मिनिट म्हणजे किती? 22.5 घंटे. 22.5 घंटे. तर अंतर किती आहे? 1755 किलोमीटर आहे आणि वेळ आहे 22.5 तास आहे. आता आपल्याला काय काढायचंय? तासी वेग. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 1755 हे काय किलोमीटर अपॉन भागिले 22.5 हे काय घंटे आहेत. इजिकल टू उत्तर किती आला? 78 घंटे म्हणजे 78 किलोमीटर प्रति तास हे त्याचं उत्तर आहे. पर्यायामध्ये उत्तर कोणतं याचं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ए आहे याचं उत्तर बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 38 हा बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न आहे. पोलीस भरतीला जेवढे काही बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न येतात ते सर्व सोपेच असतात. ते समजून सांगण्याची गरज नाही. तर आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 39 थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? पर्याय क्रमांक ए महिंद्रा अँड महिंद्रा. पर्याय क्रमांक बी टाटा मोटर्स. पर्याय क्रमांक सी मारुती सुझुकी. पर्याय क्रमांक डी टोयोटा इंडिया. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महिंद्रा अँड महिंद्रा ह्याच कंपनीचे थार हे उत्पादक आहे. प्रश्न क्रमांक 40 729 चे घनमूळ किती? 729 चे घनमूळ आहे 9. 9 चा घन आहे 729. आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 41 हा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचा आहे. हे तर सांगायची गरज नाही. पुढचा प्रश्न पाहू. 42 प्रश्न राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते?
याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्मणी. या प्रयोगामध्ये हे वाक्य मोडते. प्रश्न क्रमांक 43वा. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रामटेक येथे आहे. प्रश्न क्रमांक 44वा. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संत तुकारामास वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 45वा. पुढे चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते? पुढे चिन्ह तुम्ही नीट पहा. याच्यामध्ये गोलामध्ये 50 असे चिन्ह म्हणजे 50 हा अंक आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वेग मर्यादा 50 किलोमीटर पर हवर राहू द्या असे याच्यात अर्थ निघतो. प्रश्न क्रमांक 46वा. 15 मजूर एक काम करण्यास 10 दिवस लागतात तर 10 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतात? इथं सोपं आहे. इथं काय अंक मोड करण्याची गरज नाही. इथे काय म्हणत आहे 15 मजुराला काम करायला 10 दिवस लागतात तर 10 मजुराला किती दिवस लागतील? 15 दिवस लागतील. 15 मजुराला 10 दिवस तर 10 मजुराला किती? 15 दिवस. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी 15 दिवस लागतील. प्रश्न क्रमांक 47वा. संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुंबई येथे आहे संजय गांधी नॅशनल पार्क. प्रश्न क्रमांक 48वा. बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? राम गणेश गडकरी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, कृष्णाजी केशव दमले, नारायण सीताराम फडके. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव आहे बालकवी. प्रश्न क्रमांक 49वा. ॲनिथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पक्षी. ॲनिथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्याचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 50वा. पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वाहन उभे व पार्क करू नये. हे आहे वाहन उभे आणि पार्क करू नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढचा पार्ट उद्या सकाळी 10 वाजता आपल्या चॅनलला पडेल. लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.